वर्षभर रोगी राहण्यापेक्षा एक दिवस खाऊ मिक्स अशी भोगीची भाजी, असे आपले जे जुने लोक म्हणतात ना, ते अगदी खरं आहे. आजच्या दिवशी कशीही भाजी केली ना, तर टेस्टला ती खूपच अप्रतिम लागते. सकाळची सगळी कामं आवरली आणि या भोगीची भाजीच्या तयारीला लागली. तसं तर कालच हे पावटा वगैरे आणला होता, पण खूप लेट झाला होता म्हणून मग हे सोलायचे राहिले होते. तर आज हे मग सोलून वगैरे घेतले. आता 5 भाज्या काय करायचं हे मला मोठं टेन्शन होतं. घरामध्ये वांगी होती आणि मटार होते, ते घेतले आणि त्यानंतर बटाटा घेतला. आता 5वी भाजी काय घेऊ, मला मोठा प्रश्न पडत होता. मग पेरू आणि थोडंसं गाजर टाकून ह्या मिक्स भाज्या केल्या. आता आज शेंगदाण्याची चटणी बनवायची होती म्हणून शेंगदाणे छान भाजून घेतले. त्याच मग कढईमध्ये हे वाटणही बनवून घेतलं आणि आजच्या वाटणामध्ये खास तीळ घालून हे वाटण बनवलं जातं. इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे आणि थोडंसं खोबरं घेतलं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट टाकलेले, 5 लसूणच्या पाकळ्या घालून उलटं फिरवून घेतलेलं आहे. आता ही सेम चटणी ना जशी आपण पाट्यावर वाटतो ना तशी होते. तर त्यानंतर मग मी इथं वाटण बनवून घेतलं आणि ही मिक्स भाजीही बनवून घेतली. आजच्या दिवसाची ह्या भाजीची ना खरंच टेस्ट खूपच अप्रतिम होते. तर इथं छान अशी चमचमीत ही भाजी बनवून घेतली. त्यानंतर हे आले होते आणि उद्यासाठी ना काही मला बाजार लागणार होता, तोच आणायसाठी मग विहानला घेऊन हे गेले. आता तेवढ्या वेळामध्ये ना मला भाकरी बनवायच्या होत्या. आता काही ठिकाणी सकाळी भोगीची भाकरी आणि भाजी बनवतात, तर काही ठिकाणी संध्याकाळी बनवतात. आमच्या गावी ना जास्त करून संध्याकाळी बनवतात आणि 5 घरामध्ये देऊन येतात. तर छान असं इथं मी भोगीची भाजी आणि भाकरी हे सगळं बनवून घेतलं. त्यानंतर मग देवपूजा वगैरे केली, देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि आमचा विहान नेहमीच जेव्हाही मी पूजा करते तेव्हा असं सगळ्यांच्या पाया पडतो. त्याला भरपूर हे असं काहीही आवडतं. त्यानंतर देवाला बनवलेला नैवेद्य तो स्वतः पाया पडून मग खायला बसला. त्याच्यामध्ये ना त्याला फक्त आणि फक्त तिळगुळ आणि मग त्यामध्ये घातलेले मटार हे एवढंच आवडतं. त्यानंतर आम्ही सगळे छान असं जेवण करायला बसलो. सगळ्यांची जेवण वगैरे झाले आणि त्यानंतर मग इथं विहानची अशी मजा मस्ती चालू होते. चलो बाय.